शुभ सकाळ मित्रांनो, या नाश्ता करायला आपलं बघा. नाश्ता काय आहे? भुरका आहे, चटणी पापड आहे, भुरका आणि पापड मिक्स आहे मित्रांनो. हा नाश्ता आहे, हे पोळे आहे. आणि आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? ही कैरी कापायची मित्रांनो आणि हिला हळद मीठ लावायचं आहे. ठीक आहे. आपल्या आंब्याची ताजी कैरी तोडली, आता हिला आपण कापून घेऊ आणि हिला आपल्याला हळद मीठ लावायचं आहे मित्रांनो. तर बघा आपण कसं हळद मीठ लावतो तिला. साफ करू एकदा, आहे की नाही. याच्यात आपली हळद आहे आणि याच्यात मीठ आहे. आज सकाळी सकाळी कैरी चटणी पोळी असा शेतकऱ्याचा नाश्ता राहतो मित्रांनो, आहे की नाही. तुमचा नाश्ता आमची नेहरी, याला आम्ही शेतकरी नेहरी म्हणतो. ही अशी नेहरी राहते आमची बघा. आता बरेचसे शेतकरी घरूनच नेहरी करून येतात मित्रांनो. आता पहिली हळद टाकू आपण. हळद आणि मीठ मिक्स करून याला लावू. लई नको, आहे की नाही. आता ही हळद घेतली बघा, आहे का हळद. आणि आता थोडं मीठ चवीपुरतं मिक्स करू त्याच्यात. आता त्याच्यात बघा असं लावून टाकू याला. हे असं लावून टाकायचं मित्रांनो. हे घ्या, असं होऊन जात आहे, ठीक आहे नाही. त्याला त्याच्यात मिठामध्ये घोळसून घेतलंय आपण. हळद मीठ आरोग्यासाठी चांगलं आहे मित्रांनो. हळद बी चांगली राहते. आणि ही कैरी हे बघा अशी बनली बा, आहे का. हळद मीठ टाकून कशी बनवली कैरी आपण. आता चला मित्रांनो, नाश्त्याला सुरू करू. तुमचा नाश्ता झाला, नाश्ता ते या नाश्त्याला, ठीक आहे नाही. सकाळी सकाळी आमची नेहरी राहते. चला आता भुरका आहे, पापड आहे त्याच्यात मिक्स, आणि त्याच्यासोबत हे आता हळद लावलेली कैरी. चालू करायचा नाश्ता मित्रांनो आपल्याला. चला नाश्ता झाल्यावर बघू मोटर चालू झाले का नाही. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.